खंडोबाच्या मंदिरात जाऊन आलो। एवढा मोठा काही चढ नव्हता, जरासा घाम आला, विशेष वाटलं नाही चालेला, फक्त 2-3 जागेवरती बसलो। वर्धन चालणारी परंपरा आपले कुलदैवत खंडोबा रायाची खोबत उत्सव। आज बर्थडे हॅपी बर्थडे घोटाळे हल्ला नाही कसं व्यवस्थित बसलं ते चिटकून मस्त बरोबर बिस्किट चिटकते बिस्किट नाही ते हे घोटाळे घोटाळे एअरकोट जय मल्हार सदानंदाचा चांद बोले। वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू। तर काल जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी आज जाणार आहे खंडोबाच्या मंदिराला। आमची इथली खोबसट उत्सव आहे म्हणून आम्ही चाललेलो आहे, पप्पा आणि मीच चाललेलो आहे, मम्मी काय आली नाही आणि दीदी अजून झोपलीच आहे घरी। तर आता एवढ्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे म्हटल्यावरती हळूहळू गेलो, म्हणजे काय ते असं पटपट पप्पा पटपट करत होते, पण मी हळू सगळं सिनरी बघून चाललो होतो। आणि वरती पोहोचलेलो आहे आम्ही आत्ता जस्ट, आणि खूप गर्दी होती, खूप गर्दी होती। मग पप्पांनी तिथंच देवपूजा केली। आम्हाला वरती देव न्यायला लागतात, तिथं देवपूजा करायला लागती, तळी भरायला लागती, आणि तळी भरून आतमध्ये देवाचे दर्शन करून प्रसाद घेऊन परत आम्ही निघालो। म्हणजे खूप भारी होतं तिथलं सनराईज, म्हणजे आम्ही लवकरच गेलो होतो, काहीतरी 6-6:30च्या ह्याच्यात गेलो होतो, म्हणून खूप भारी वाटत होतं। तर वरती खंडोबाच्या मंदिरात जाऊन आलो। एवढा मोठा काही चढ नव्हता, जरासा घाम आला, जास्त नाही काही वाटलं, कारण की DSK ला रोज चाललं जातं म्हणून काय मला एवढं काही विशेष वाटलं नाही चालेला, फक्त 2-3 जागेवरती बसलो। म्हणजे थांबलो जरा, शूटिंग काढण्यासाठी थांबलो होतो, शूटिंगच्या नावाखाली मी दम काढत होतो तिथं। मग आत्ताच घरी आलेलो आहे जस्ट, पप्पा तिकडे पूजा करतायत आणि मी परत तयार होऊन चाललेलो आहे आमच्या इथून बेरन मंदिरात चाललेलो आहे। म्हणजे आमच्या इथून पालखी जाती परत वरती खंडोबाच्या मंदिरात, पण मी इथं थोडंसं पुढं जाणार आहे, तिथून पालखीचं दर्शन घेऊन येणार आहे। तुम्हाला पण दाखवन पालखी, हां त्यानं तुम्हाला दाखवल मी ते आमच्या इथं कसं आहे, काय सांगते तुम्ही पण तर आमच्या इथं देवाला कुलूप टोचतात, म्हणजे तो कार्यक्रम असतो तो पण खंडोबा देवाला आमच्या इथं कुलूप टोचतात। म्हणजे तुम्हाला दाखवलंच सगळं कसं असतं ते, त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल, तुम्हाला आता काहीतरीच वाटत असं। हा देवाला असं नाही, तुम्हाला दाखवल व्हिडिओ कसा असतो तो, त्यांच्या अंगात ते खंडोबा येतात आणि मग त्यांच्यात ते खंडोबा अंगात येतात, मग ते कुलूप टोचतात, इथं कुलूप टोचतात। हा पायात खेळांचं काय असतं का ते चप्पल असती ती घालून मग ते पूर्ण खंडोबाच्या मंदिरावरती जातात। पण मी आत्ताच जाऊन आलेलो आहे, माझ्यात परत हिंमत नाही वरती जायची। देखा आपने लापरवाही का नतीजा है। आपल्या धाडेगावची जुनी परंपरा, वर्धन चालणारी परंपरा आपले कुलदैवत खंडोबा रायाची खोबत उत्सव, त्या उत्सवानिमित्त आम्ही या घरामध्ये जेवणाचा आनंद आलेला आहे। देवाचा आगमन झालेला आहे।
तर आत्ताच जाऊन आलेलो की पूर्ण भंडाऱ्याने भरलेलं आहे मी पूर्ण. तर मेडिकलमधून मी घरी आलेलो आहे, म्हणजे वरती घरून पण जाऊन आलो. वरती आम्ही हे करत होतो, म्हणजे तळी भरली, ती भरून मी परत मेडिकलमध्ये चाललेलो आहे. कंटाळा येतोय म्हणून मेडिकलमध्ये जरा फ्री बसता येतं म्हणून तिकडेच बरं आहे म्हणून चाललंय मेडिकलमध्येच परत. A few moments later. तुम्हाला सांगायचं राहिलं की ओमचा आज बर्थडे आहे. ओम तुम्हाला माहितीच असेल, नाही त्याचा आज बर्थडे. मग आज येतोय का नाही तो काय माहिती, त्याच्या बर्थडेमुळे तो लय बिझी माणूस आहे, पण येतोय का बघू, कळलंच तुम्हाला. फोन काढला आता घंटाळे घरच्या जागी गा केला ग्लाइस ग्लाइस करायचं वाढव ना ते. याच्याकडून कधी चला जायचं. अरे का की माझ्या ब्लॉग मध्ये बघत असलोय तू. हॅपी बर्थडे घोटाळे. गोंटाळे घोटाळे थांब दे तुला. हे टाकू एक मिनिट थांबा, फोटो काढतो. सगळी माझ्या ब्लॉग मध्येच बघताय. लावू तिकडे बघा. हा लावू लावा. हे गोंटाळे लावलं तिथं हा, ते चिपकवलं मला. थांब किती कपड्याला लावू नका. बेस फेविकॉल मागच्या वेळेस काय शेविंग क्रीम ना, तुला हल्ला नाही कसं व्यवस्थित बसलं. ते चिटकून बसलं बरोबर. बिस्किट चिटत ते बिस्किट नाही ते हे. हा घोटाळे घोटाळे घोटाळे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? घोटाळे एक किलर स्माइल, एक किलर स्माइल, एक दात. अरे अरे अजून कोण आहे कर 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 असं कर कर ना. आता बरोबर आहे. चाकूवरती घोटाळे यो घोटाळे. नवीन खरेदी केलेली घोटाळे ऑन बर्थडे तुझी. क्रीम भारी असतो, बेस जास्त असतो. चल बाय 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 बाय. हा इंग्लिश कमी बोल, चांगलं नाही वाटत. अच्छा हमको सिखा रिया है. आत्ताच ओमचा बर्थडे करून आलो आणि मज्जा आली. बऱ्याच दिवसांनी तो आला, म्हणजे आम्ही भेटत नाही जास्त, पण झाली भेट. बड्डेच्या दिवशीच भेट झाली, मस्ती पण झाली, सगळं ओके झाला बड्डे. वरती चाललंय, आयंश आलाय वाटतं, आयंशला भेटतो जाऊन. आज आमच्या इथं नॉनव्हेज आहे, म्हणजे आम्ही सकाळी उरूस म्हणजे होतो चांगला इथं, आणि रात्री नॉनव्हेज आणि पाहुणे येतात. मग आता पाहुणे म्हणून आयंश आलेला आहे, मग बघू आता काय चाललंय तुझं. अरे तू कुठं बसलायस, कशावर बसलायस तू? ती काय केस वाढवलेत आणि हा तू काय म्हणतोयस? काय 3 ताव काय असतं ते 3 तायऱ्या? पोटोबा भरलं. काय खाल्लं तू? काय खाल्लं? अरे गालावर पण लावून घेतलंय सगळं, पेंगलेला आहे. काय रे तुला झोप नाही आली का? झोप नाही आली तुला? हा झोप नाही आली, झोप नाही आली, झोप आली. ये क्या है? झोप मग, झोप. मम्माला जाऊ दे इथून, मम्मा डॅडूला. 1 hour later. चल रे बाय बाय बाय. झोपेला आले. चला येऊ का भाऊ? बाय नाही म्हणला, काय नाही. तर आयंश जाऊन बराच वेळ झाला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो, म्हणजे दीदी आयंश होते तेव्हाच आम्ही जेवलो. आणि मग तो गेल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आता झोपेचा वेळ झालेला आहे. मग मी गेम खेळते आणि दीदी पण फोनवर आहे. आणि आता खूप झोप आली सकाळपासून, हेच करतोय म्हणून आता खूप झोप आलेली आहे. म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टिल देन बाय बाय, भेटू उद्या.